नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेला आहे आज पनीर टिक्का. खूप छान लागतो. अशा प्रकारे तुम्ही पनीर टिक्का करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कसा होतो आणि कसा नाही. तर पाहूया रेसिपी आणि साहित्य. मी एक आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये बटर टाकू शकता. बटरमध्ये पण बनवला जातो पनीर टिक्का, पण मी तेलामध्येच बनवणार आहे. तर मी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यात कांदा टाकायचा आहे. मी 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. तर चांगले तेलामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कारण की कांद्याचा वास येईपर्यंत आला नाही पाहिजे, म्हणून आपल्याला कांदा चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो असा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, तर तोही आपल्याला टाकायचा आहे. पाहू शकता. तर कांदा टोमॅटो आपल्याला चांगल्यापैकी तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा, खूप आवडेल तुम्हाला अशी भाजी. तर मी आता याच्यामध्ये बेसन घेणार आहे. 1 चमचा असा बेसन घेतलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे पनीर टिक्का नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. तर मी बेसन घेतलेलं आहे 1 चमचा असा. जास्त नाही घ्यायचं, नाही तर मग बेसन लागतं. तर फक्त 1 चमचच बेसन घ्या, जास्त घेऊ नका. तोही आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा टोमॅटोमध्ये. मस्त असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. आता ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. 2 चमच अशी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. एक इलायची घेतलेली आहे. तुम्ही पण इलायची फोडणीला टाकू शकता, नाही तर मग वरून टाकू शकता, काही हरकत नाही. आता इथे मी लाल मिरची पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, हळद आणि जिरा पावडर किंवा धना पावडर तुम्ही घेऊ शकता आणि हळद पण घेतलेली आहे. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला आणि मस्त तेल सुटेपर्यंत पुन्हा भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा, खूप आवडेल. आणि हे रोटीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. पनीर टिक्का मस्त तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. आता मी त्याच्यामध्ये पनीर टाकून घेणार आहे. बघा, मी पनीर काही फ्राय केलेले नाही आहेत, काही नाही आहे. पनीर मी असेच घेतलेले आहे, पण खूप छान लागतं. तर आता आपल्याला चांगल्यापैकी छानपैकी यामध्ये फ्रेश क्रीम टाकायची आहे. पाहू शकता, मस्त अशी पनीर टिक्का होतो. तर आणि चवीपुरता मीठ टाकून घ्या. असेच माझे नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि मला सपोर्ट करत राहा. थँक्यू.